छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राजकीय नाट्य पाहायला मिळालं। विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जवळ बसण्याचं टाळलं, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी देखील खैरेंच्या बाजूला न बसता थेट भुमरेंच्या बाजूला जाऊन बसल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। एकीकडे दोन्ही शिवसेनेचे नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत। अशातच दानवेंची शिंदेंच्या नेत्यांची जवळीक पाहून अंबादास दानवे शिंदेंचे की ठाकरेंचे अशा चर्चा संभाजीनगरमध्ये दबक्या आवाजात लागलीच सुरूही झाल्या। दरम्यान संदीपान भुमरे हे घटनाबाह्य पालकमंत्री होते, त्यांना आपण आजही मानत नाही, मात्र संजय शिरसाट यांना आपण स्वीकारल्याचं खैरेंनी म्हटलं। तर शिरसाट यांनी खैरेंचे आभार मानले, पण खासदार संदीपान भुमरेंनी खैरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। माजी खासदार चंद्रकांत खैरे, विद्यमान खासदार संदीपान भुमरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दल काय म्हटलंय पाहूया। संदीपान भुमरे असताना तुम्ही कधीच अभिवादन स्वीकारलं नाही? घटनाबाह्य होते, तो पिरियड घटनाबाह्यचा होता ना, म्हणून कारण घटनाबाह्य का झाले माहिती ना, ज्यावेळेस उद्धव साहेबांना सोडून शिंदे गटात जाऊन त्या ठिकाणी हे केलं, त्यावेळेस उद्धव साहेबांनी निवडून आणले त्यांना पालकमंत्री म्हणून ते काम करतायत। त्यांनी मला सांगितलं मी पालकमंत्री होतोय आणि मला सहकार्य करा, मी सगळे तुमच्या कोणाशी दुजावा करणार नाही। आता पण त्यांनी भाषणात सांगितलं की सगळ्यांना घेऊन चालणार, सगळ्यांना घेऊन चालला तरी सगळ्यांना घेऊन नाही चाललं तर मग विरोध। आमच्या वेळेस उठून जायचे, त्यावेळेस मी पालकमंत्री होतो, त्यावेळेस त्यांना ते मान्य नव्हतं, ते अमान्य सांगायचे, काय मला मान्य नाही पालकमंत्री। आता त्यांना मान्य झालेले, आता लोक मान्य आहे आता काय, त्याच्यामुळं आता मला एक सांगायचं त्यांना मान्य करावंच लागणार आहे काय। मग घटनाबाह्य तर का थांबले आज? आज घटनांनाच विचारा, आज घटनाबाह्य तुम्ही का थांबले? नंतर तुम्ही पहिल्यांदा मी पालकमंत्री असताना का थांबत नव्हते त्यांना विचारायचं कोणाला? खैरे साहेबांनी जे काही ते ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित त्यांना माझी भूमिका आवडली असेल। मी अनेक वेळा सांगतो, राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मनी ठेवण्यापेक्षा हे मतभेद आपले चालत राहतील, परंतु जेव्हा सामाजिक प्रश्न येईल त्या टायमाला सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि याचं मला वाटतं खैरे साहेबांनी आज प्रत्यय त्यांना आलेला आहे, म्हणून ते आजही झेंडावंदनला होते आणि शेवटपर्यंत बसले, त्यांचे मी आभार मानतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।